तो चॅप्टर सुरू करतोय, ज्या चॅप्टरचं नाव आहे केमिकल बॉन्डिंग अँड मोलिक्युलर स्ट्रक्चर्स. केमिकल बॉन्डिंग अँड मोलिक्युलर स्ट्रक्चर्स यांचा केमिस्ट्रीमध्ये अतिशय महत्वाचा वाटा. कारण केमिस्ट्री काय दाखवतं तर दोन किंवा दोन पेक्षा जास्ती इलेमेंट्स असतील, मॉलिक्युल्स असतील, ऍटम्स असतील, आयन्स असतील यांचं कॉम्बिनेशन दाखवतं. बरोबर आहे. दोन किंवा दोन पेक्षा जास्ती घटक एकत्र आणण्याचं काम करतं. पण दोन किंवा दोन पेक्षा जास्ती घटक ज्यावेळेस एकत्र येतात किंवा एकत्र आणायचे असतात त्यावेळेस त्यांच्यामध्ये काही ना काही कनेक्शन निर्माण झालं पाहिजे. बरोबर आहे. त्याशिवाय ते दोघे एकत्र राहू शकत नाहीत. बरोबर आहे. तुम्ही ज्यावेळेस नवीन शाळेमध्ये नवीन कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली त्यावेळेस एखादा नवीन माणूस आहे त्याच्यासोबत तुम्ही डायरेक्ट बोलू शकता का? नाही. एक दोन दिवस गेल्यानंतर थोडीशी ओळख झाल्यानंतर त्याच्याशी थोडीशी आपली फ्रेंडशिप झाल्यानंतर मग आपण काय करतो त्याच्याशी बोलायला किंवा त्याच्यासोबत बेंचवर बसायला सुरुवात करतो. म्हणजे थोडंसं बॉन्डिंग आपल्यामध्ये असणं गरजेचं असतं. बरं, दुसरी गोष्ट, आपण एखाद्याशी मैत्री करतो. कधी मैत्री करतो? कासच उठलाय कोणाशी मैत्री करतो का? बरं, तुम्ही स्वतःच ऑब्झर्वेशन करा. वर्गामधले सगळ्याच मुली आपल्या मैत्रीण नाहीत किंवा सगळीच मुलं आपली मित्र नाहीत. एखाद्या ठराविक लोकांशीच आपलं मैत्री आहे असं का? बरं, ते पण आपल्या वर्गातच आहेत. आपली ते त्यांच्याशी पण ओळख त्यावेळेसच झालेली आहे ज्यावेळेस मैत्री झालेली आहे त्याच्यासोबत. बरोबर आहे. कारण काय आहे त्याच्या पाठीमागं तर थोडस आपण ज्याच्याशी मैत्री करतो त्याचे आणि आपले विचार थोडेसे जुळतात किंवा त्याच्या काही गोष्टी आपल्याला पटतात, आपल्या काही गोष्टी त्याला पटतात. अशा प्रकारचे बॉन्डिंग आपल्यामध्ये निर्माण होतं आणि आपल्यामध्ये फ्रेंडशिप होते. एखाद्या व्यक्तीशी आपला विचारच पटत नाही त्याच्याशी फ्रेंडशिप होते का? बरोबर आहे. एखाद्या व्यक्तीला आपण इग्नोर करत असतो नेहमी कारण त्याच्याशी बोलणं किंवा चालणं ह्या गोष्टी आपल्याला पटत नाही म्हणून त्याच्याशी बॉन्डिंग होतं. त्या पद्धतीनं एखादा केमिकल कंपाऊंड तयार होत असताना त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे केमिकल बॉन्डिंग. दोन घटक ज्यावेळेस एकत्र येणार आहेत त्यावेळेस त्यांच्यामध्ये काही ना काही बॉन्ड तयार झाला पाहिजे, त्यांच्यामध्ये काही ना काही कनेक्शन तयार झालं पाहिजे आणि त्या कनेक्शन शिवाय त्याच्यामधून दुसरं प्रोडक्ट तयार होणार नाही. दिस इज द केमिकल बॉन्डिंग. जनरली बॉन्डिंग हे सगळीकडेच असतं परंतु आपल्याला इथं कोणामधलं शिकायचं आहे? दोन एलिमेंट मधला असू दे, दोन ऍटम मधला असू दे, दोन मॉलिक्यूल मधला असू दे किंवा दोन कंपाऊंड मधला असू दे, ते एकमेकाशी रिएक्ट करतात. रिएक्ट होताना एकमेकासोबत अटॅच होतात आणि अटॅच होताना ते कोणत्या प्रकारचं बॉन्डिंग करतात हे आपल्याला शिकायचं. बरेच वेगवेगळे प्रकार आहेत बॉन्डिंगचे, त्याची माहिती आपल्याला या चॅप्टर मध्ये घ्यायची आहे. म्हणून चॅप्टरचं नाव काय सांगितलेलं आहे तर केमिकल बॉन्डिंग अँड मोलिक्युलर स्ट्रक्चर. आपल्याला नाव केमिकल बॉन्डिंग आहे त्याच्यामध्ये आपल्या पुस्तकामध्ये, परंतु त्याच्यामध्ये मॉलिक्युलर स्ट्रक्चर हा सुद्धा पॉइंट महत्वाचा आहे. ठीक आहे. कारण मॉलिक्युलर स्ट्रक्चर म्हणजे काय हे आपण पहिल्या चॅप्टर मध्ये शिकलेलो.
बरोबर का? आता काल तुम्हाला सांगितलं ऍसिटाल्डिहाइड काय स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ ऍसिटाल्डिहाइड. acetaldehyde. What is the structural formula of acetaldehyde? कालच आहे CH3CHO. मग CH3 C डबल बॉन्ड O H. बरोबर आहे. हे बॉन्डिंग झालं सगळं आणि हे सगळं मिळून काय झालं स्ट्रक्चर. ज्यावेळेस आपल्याला बॉन्डिंग दाखवायचं आहे त्यावेळेस त्याचं स्ट्रक्चर ऑटोमॅटिक तयार होतं. म्हणून केमिकल बॉन्डिंग अँड मोलिक्युलर स्ट्रक्चर, एका मोलिक्युलचं स्ट्रक्चर तयार होतं. ऍसिटाल्डिहाइड आहे. ऍसिटाल्डिहाइड म्हणताना आपण काय म्हणतो स्ट्रक्चरल फॉर्म्युला CH3CHO. बरोबर आहे. C ला 3 H आहेत आणि CHO अल्डिहाइडिक ग्रुप त्याला काय झालेला आहे अटॅच झालेला आहे. ह्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. मोलिक्युलर स्ट्रक्चर हा सुद्धा सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहे. कारण मोलिक्युलर स्ट्रक्चर जर का तुम्हाला माहिती नसेल किंवा मोलिक्युलर स्ट्रक्चर एखाद्या कंपाऊंडचं काढता येत नसेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला व्हॅलेन्सी किंवा त्या एलिमेंटला किती बॉन्ड अटॅच आहेत CH3CHO लिहिलं मी. काय समजताय तुम्ही कोण कोणाला अटॅच झालं? लिहिताना काय लिहिलं जातं ऍसिटाल्डिहाइड म्हणजे CH3CHO. पण कोण कोणाला अटॅच आहे समजते? हे 3 हायड्रोजन आहेत. ह्या कार्बनला अटॅच आहेत का ह्या कार्बनला अटॅच आहेत? मला माहिती आहे किंवा ज्यांनी केमिस्ट्री शिकलेले आहे त्यांना माहिती आहे. पण तुम्ही नवीन आहे त्याच्यामध्ये. बरोबर आहे. हा ऑक्सिजन कोणाला अटॅच आहे? H ला अटॅच आहे. त्याचं स्ट्रक्चर काय आहे आत्ताच बघितलं आपण. C ला 3 H आहे. C ला डबल बॉन्ड O. हा O कुणाला अटॅच आहे या कार्बनला अटॅच आहे आणि हा H इथं आहे. ठीक आहे. म्हणजे केमिकल बॉन्डिंग आपण शिकतोय. कुणाशी बॉन्डिंग करायचं आहे? ह्या ऑक्सिजनचं बॉन्डिंग जर का आपण हायड्रोजनशी करून मोकळे झालो असतो तर चालला असतं का? समजा एखाद्यानं असं स्ट्रक्चर लिहिलं ज्याला अननोनच आहे व्हॅलेन्सी वगैरे काय माहिती नाही. C H H H C O H काय म्हणू शकतो आपण त्याला? काय सरळ आहे तुमचं म्हणणं. C ला 3 H आहेत आणि मग CHO आहे म्हणून त्यानं काय केला O चा H मागे घेतला H चा O पुढे ढकलला असं काहीतरी करून स्ट्रक्चर अननोन आहे तो माणूस ज्याला केमिस्ट्री मधलं काही माहित नाही. आपण त्याला दोष देऊ शकतो का? म्हणून आपल्याला केमिकल बॉन्डिंग शिकायचं आहे. केमिकल बॉन्डिंग शिकताना एक्झॅक्ट स्ट्रक्चरल फॉर्म्युले लिहिताना आपण कशाही पद्धतीने लिहू शकतो परंतु एक्झॅक्ट बॉन्डिंग कशा प्रकारचं असतं मोलिक्युलर फॉर्म्युल्यामध्ये हे आपल्याला समजलं पाहिजे. समजा दुसरं एखादं फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं झालं तर ऍसिटिक ऍसिड किंवा कोणताही कार्बोक्सिलिक ऍसिड ग्रुप घेतला तर व्हॉट इज द फंक्शनल ग्रुप ऑफ ऍसिड? H OH H plus COOH. 10वी मध्ये हे फंक्शनल ग्रुप झालेले आहेत. ठीक आहे. मग ह्या COOH चे स्ट्रक्चर कशा पद्धतीने असतं तर ह्याच्यामध्ये सुद्धा C ला डबल बॉन्ड O एक असतो आणि OH एक असतो आणि इकडं कोणताही अल्केन घ्या काही घ्या तुम्ही काय करू शकता ऍसिड तयार करू शकता. परंतु C डबल बॉन्ड O OH म्हटलं की हा मोलिक्यूल म्हणजे काय होणार आहे कार्बोक्सिलिक ऍसिड होणार आहे. आणि हे बॉन्डिंग ज्यावेळेस आपल्याला माहिती असतं त्यावेळेस मग मी काय करू शकतो तर समजा COOH आहे COOH असं स्ट्रक्चर सुद्धा मी लिहू शकतो. काय अडचण आहे का? पण हे बरोबर आहे का? याच्यामध्ये ह्या कार्बनची व्हॅलेन्सी सॅटिस्फाय होतीये का? मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला काय करायचे केमिकल बॉन्डिंग अँड मोलिक्युलर स्ट्रक्चर मध्ये शिकायच्या आहेत जेणेकरून फ्युचर मध्ये म्हणजे नेक्स्ट इयरला तुम्हाला ज्या वेळेस
परीक्षेमध्ये एखादा क्वेश्चन टाकला जातो की IUPAC नेम दिलं जातं आणि त्याच्यावरून ड्रॉ द स्ट्रक्चर अशा पद्धतीचा क्वेश्चन असतो 1 मार्काला. ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ ब्युटेन टू OL. ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ ब्युटेन टू OL. म्हटलं की त्यावेळेस आपल्याला ब्युटेन टू OL चं किंवा ब्युटेनॉलचं स्ट्रक्चर फाइंड आउट करता आलं पाहिजे. त्याच्यासाठी हा सगळा महत्वाचा पॉइंट आहे, केमिकल बॉन्डिंग. आणि त्या बॉन्डिंग वरून काय, मॉलिक्युलर स्ट्रक्चर. ठीक आहे, या चॅप्टरचं नाव अगोदर लिहून घ्या. मग आता फर्स्ट पॉइंट म्हणजे केमिकल बॉन्ड. What is meant by chemical bond? Chemical bond is nothing but the force of attraction. Chemical bond हा काय आहे, फोर्स आहे. फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द atoms of a molecule. Molecule. What is meant by molecule? Smallest unit of compound. What is the compound? प्युअर कंपाऊंड्स आपण बघितलेला आहे. प्युअर कंपाऊंड हा कशाचा पार्ट आहे? प्युअर कंपाऊंड हे क्लास कशाचा आहे? नाही, मिक्सचरचा पार्ट आहे. बरोबर का? म्हणजे कंपाऊंड्स म्हणजे काय, मिक्सचर आहे. कशाचं? दोन एलिमेंट्स. ठीक आहे. मग आता डेफिनेशन केमिकल बॉन्डची सांगताना मी काय म्हणतोय, इट इज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन atoms of a molecule. एका मोलिक्यूल मध्ये दोन किंवा दोन पेक्षा जास्ती atoms असतील, त्या atoms एकत्र बांधण्यासाठी जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन त्यांच्यामध्ये ऍक्टिव्ह असतो, त्या फोर्स ऑफ अट्रॅक्शनला काय म्हटलं जातं, केमिकल बॉन्ड असतं. The force of attraction between atoms of a molecule is called as chemical bond. ठीक आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे बरेच टाइप्स आहेत, जवळपास 5 प्रकारचे बॉन्ड्स आहेत. त्याच्यामधले काही बॉन्ड्स तुम्ही बघितलेले आहेत आणि काही बॉन्ड्स काय करायचे, बघायचे. बघितलेले आहेत म्हणजे कुठं, प्रिव्हियस स्टँडर्ड्स मध्ये, मागच्या 10वी मध्ये बघितलेले आहे. त्याच्यातला पहिला बॉन्ड तो म्हणजे इलेक्ट्रोव्हॅलंट बॉन्ड. त्यालाच आयोनिक बॉन्ड असं सुद्धा म्हटलं जातं. हा एक टाइप आहे. फक्त मी आता टाइप सांगतोय तुम्हाला. प्रत्येक टाइप वेगवेगळा टाइप आपल्याला परत वेगवेगळं त्याचं डिफरन्शिएशन किंवा त्याची माहिती घ्यायची आहे. ठीक आहे. दुसरा कोव्हॅलंट बॉन्ड हा बघितलाय का, कुठं बघितलाय, कशामध्ये असतो कोव्हॅलंट बॉन्ड, कार्बन कंपाऊंड्स. कार्बन कड कोणती कॅटिनेशन ही प्रॉपर्टी आहे. बरोबर आहे का? कशाच्या सहाय्याने कार्बन कॅटिनेशन करतो, तर कोव्हॅलंट बॉन्डच्या सहाय्याने कार्बन कॅटिनेशन करतो. हे आपण 10वी मध्ये शिकलेलो आहे. त्या बॉन्डची सुद्धा आपल्याला माहिती घ्यायची आहे, कोव्हॅलंट बॉन्ड. 3 नंबरचा बॉन्ड आहे तो म्हणजे कोऑर्डिनेट बॉन्ड. त्याचं नाव ऐकलं होतं का, कोऑर्डिनेट बॉन्ड. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे येतो तो म्हणजे हायड्रोजन बॉन्ड. आणि 5वा
लास्ट आहे तो म्हणजे वंडर वॉल्स फोर्सेस. अशा पद्धतीचे जवळपास 5 प्रकारचं बॉन्डिंग आपल्याला काय करायचं आहे त्याच्यामध्ये बघायचं आहे. ठीक आहे. पहिली गोष्ट म्हणजे केमिकल बॉन्ड म्हणजे काय आपल्याला बघायचं आहे. त्याची आपण डेफिनेशन बघितलेली आहे. त्या डेफिनेशन सोबत ह्या 5 बॉन्ड्सची आपल्याला माहिती याच्यामध्ये घ्यायची आहे. कोणते कंपाऊंड्स इलेक्ट्रोव्हॅलेंट और आयनिक बॉन्ड्स प्रिपेअर करतात, कोण हायड्रोजन बॉन्डिंग करतं, कोण कोव्हॅलेंट करतं, कोऑर्डिनेट करतं, वंडर वॉल्स फोर्सेस, आणि डिफरंट का एखादा कंपाऊंड इलेक्ट्रोव्हॅलेंटच बॉन्ड का तयार करतो, तो कोव्हॅलेंट का करू शकत नाही, किंवा एखादा आयनिक बॉन्ड तयार करतोय मग तो कोव्हॅलेंट का करू शकत नाही, किंवा त्याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग का होत नाही. ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला काय करायचा आहे ह्या बॉन्ड्सची माहिती घेताना करायचा आहे. ठीक आहे. आयनिक बॉन्डिंग आपण ज्यावेळेस बघितलं किंवा मी तुम्हाला बऱ्याच वेळा एक एक्झाम्पल सांगतो आयनिक बॉन्डिंगचं. कोणतं? कुठलं? NaCl. NaCl हा कंपाऊंड तयार होताना त्याच्यामध्ये आयनिक बॉन्डिंग होतं. मग आयनिक बॉन्डिंग होताना किंवा कोव्हॅलेंट बॉन्डिंग मध्ये आयनिक बॉन्डिंग मध्ये एक्झॅक्ट फरक काय आहे ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला इथं करायचा आहे. ठीक आहे. घ्या पहिल्यांदा लिहून घ्या. पहिला बॉन्ड कोणता आहे, काय नाव आहे? इलेक्ट्रोव्हॅलेंट और आयोनिक बॉन्ड. इलेक्ट्रोव्हॅलेंट और आयोनिक बॉन्ड ची डेफिनेशन बऱ्याच वेळा तुम्ही मला सांगितली. ठीक आहे. अशा पद्धतीचं बॉन्डिंग असतं याच्यामध्ये, किंवा हा बॉन्ड अशा पद्धतीने तयार होतो की बाय ट्रान्सफर ऑफ कंप्लीट इलेक्ट्रॉन फ्रॉम इलेक्ट्रो पॉझिटिव्ह ऍटम टू इलेक्ट्रो निगेटिव्ह ऍटम. बरोबर आहे. ज्या वेळेस दोन ऍटम मध्ये बॉन्डिंग होतं त्यावेळेस एक ऍटम आपल्याकडचा एक इलेक्ट्रॉन दुसऱ्याला पूर्णतः देऊन टाकतो, आणि त्यावेळेस त्यांच्यामध्ये जर का बॉन्डिंग होत असेल तर त्याला काय म्हटलं जातं, आयोनिक बॉन्डिंग. कारण ह्याच्यामध्ये आपण मेटल आणि नॉन मेटल्सच्या डेफिनेशन बघताना सुद्धा बघितलेलं आहे. काय मेटलचे डेफिनेशन सांगताना आपण काय म्हणतो, द एलिमेंट्स व्हिच कॅन डोनेट द इलेक्ट्रॉन. आणि ज्या वेळेस डोनेट करतो इलेक्ट्रॉन एखादा इलेमेंट त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रो पॉझिटिव्ह इलेमेंट. ठीक आहे. लक्षात ठेवा पॉझिटिव्हिटी आणि निगेटिव्हिटी ह्याच्यामध्ये काय, कधी पॉझिटिव्ह चार्ज येतो एखाद्या एलिमेंटवर आणि कधी निगेटिव्ह चार्ज येतो. ज्यावेळेस इलेक्ट्रॉन दुसऱ्याला डोनेट केला जातो त्यावेळेस त्याला काय म्हटलं जातं, इलेक्ट्रो पॉझिटिव्ह एलिमेंट असं म्हटलं जातं. आणि ज्यावेळेस इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केला जातो, दुसऱ्याकडून इलेक्ट्रॉन घेतला जातो, त्यावेळेस इलेक्ट्रो निगेटिव्ह एलिमेंट तयार होतो. मग इलेक्ट्रोव्हॅलेंट और आयोनिक बॉन्डची डेफिनेशन आपल्याला ज्यावेळेस सांगितली जाते त्यावेळेस काय सांगितलं जातं, तर द बॉन्ड विच इज फॉर्मड बाय ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन किंवा टोटल ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन, पूर्णतः एका ऍटम कडून दुसऱ्या ऍटम कडे इलेक्ट्रॉन जर का दिला गेला आणि त्याच्यामधून जर का बॉन्डिंग घडून आलं तर त्या बॉन्डिंगला इलेक्ट्रोव्हॅलेंट बॉन्डिंग और आयोनिक बॉन्डिंग असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल सोडियम मेटल आहे का नॉन मेटल आहे? मेटल. एटॉमिक नंबर 11. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 281. बरोबर आहे. क्लोरीन मेटल नॉन मेटल? एटॉमिक नंबर 70. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 287. बर. दुसरी गोष्ट, दोन इलेमेंट किंवा कोणताही इलेमेंट स्टेबल कधी होतो, आउटर मोस्ट ऑक्टेट त्याचं कंप्लीट होईल त्यावेळेस तो काय होतो, स्टेबल होतो. सोडियमला स्टेबल व्हायचा आहे, काय करेल तो,
त्याच्या बाह्यतम कक्षेतला जो एक इलेक्ट्रॉन आहे सिंगल आहे तो त्यानं लूज केला दुसऱ्याला दिला तर त्याच्या बाह्यतम कक्षेतलं ऑक्टेट काय होईल कंप्लीट होईल त्याच्याकडे दोनच कक्षा राहतील 2 आणि 8 ठीक आहे क्लोरीन आहे क्लोरीनला त्याच्या आउटर मोस्ट शेलचा ऑक्टेट कंप्लीट करायचा आहे तो काय करेल एक इलेक्ट्रॉन दुसऱ्याकडून घेईल त्याच्या आउटर मोस्ट शेल मध्ये ऑलरेडी 7 इलेक्ट्रॉन्स आहेत 7 इलेक्ट्रॉन्स आहेत त्याला ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी एका इलेक्ट्रॉनची गरज आहे तो काय करेल दुसऱ्याकडून एक इलेक्ट्रॉन घेईल मग ज्या वेळेस सोडियम आणि क्लोरीन हे दोघं एकमेकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात त्यावेळेस बघा क्लोरीन अगोदर सोडियम बाह्यतम कक्षेमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे आणि क्लोरीन बाह्यतम कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत 7 इलेक्ट्रॉन्स आहेत 2 4 6 आणि 7 किंवा क्रॉस ने दाखवले इलेक्ट्रॉन्स हे नेहमी पेअरिंग मध्ये राहतात म्हणजे त्यांची जोडी असते ठीक आहे त्या पद्धतीनं क्लोरीन कड 6 इलेक्ट्रॉन पेअर मध्ये ते बॉन्डिंग साठी अवेलेबल नाही एकटा अनपेअर्ड आहे त्याला बॉन्डिंग नाही तसंच सोडियम मध्ये जे 10 इलेक्ट्रॉन आहेत पहिले त्यांच्याकडे पेअरिंग आहे ह्या एकाकडे फक्त पेअरिंग नाही मग हा पेअर शोधतोय त्यामुळे हा सोडियमचा एक इलेक्ट्रॉन काय होतो क्लोरीन कडे दिला जातो आणि सोडियमनं एक इलेक्ट्रॉन दिल्यामुळे त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येतो आणि त्याचा Na+ आयन तयार ठीक आहे सोडियमने दिलेला इलेक्ट्रॉन क्लोरीन घेतो म्हणून त्याचा काय होतो Cl- आयन तयार होतो सोडियमचं आउटर मोस्ट ऑक्टेट कंप्लीट होतं Na+ आयनच्या रूपामध्ये आणि क्लोरीनचं आउटर मोस्ट ऑक्टेट कंप्लीट होतं Cl- च्या रूपामध्ये आणि ह्या दोघांच्या मध्ये एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन तयार होतो ड्यू टू ट्रान्सफर ऑफ वन इलेक्ट्रॉन फ्रॉम द सोडियम टू क्लोरीन इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एटम सोडियम टू इलेक्ट्रोनेगेटिव्ह एटम क्लोरीन and that bond is known as a ionic bond or electrovalent आले लक्षात इलेक्ट्रोव्हॅलेंट बॉन्ड और आयोनिक बॉन्ड म्हणजे नेमकं काय तर इट इज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन और इट इज द केमिकल बॉन्डिंग प्रोड्यूस्ड ड्यू टू ट्रान्सफर ऑफ होल इलेक्ट्रॉन एक अखंड इलेक्ट्रॉन ट्रान्सफर करायचा तो एक अखंड इलेक्ट्रॉन ट्रान्सफर केल्यामुळे जे बॉन्डिंग तयार होतंय त्याला काय म्हणायचं इलेक्ट्रोव्हॅलेंट बॉन्डिंग ठीक आहे ओके घ्या